दिवाळी हॅपी, दिवाळी हॅपी, जय दिवाळी, जय दिवाळी. हा बरं ठीक आहे चल. आता जेवण बिवण डब्यात घेतलं पण बॅगी घ्यायचं लफडा आहे. तर बॅगी घ्यायला एक माणूस बोलवलाय आम्ही. घेऊन काय घेतलंय? खिचडी. हा काय घेतलंय? सकाळचा नाश्ता. बस गाडीत, गाडी आणली आता. लोकांची गाडी आहे, शिव्या घालतील. चला आपल्या रिक्षानी. पहिला रिक्षात बसत जा. चला बस. चाललेलं आहे आम्ही. काय मजा करू. माझ्या बायकोला तिकडे ठेवला आम्ही. माझ्या बायकोला त्या रिक्षात बसलो, त्या रिक्षात गेलं बायको इकडे. रिक्षात बसलेलो आहे, बघू शकता. आमची 4 व्हीलर रेडी झाली आणि आपण भेटू कल्याण स्टेशनला. चला पुढची आपलं गाडी पंक्चर झाली आमची. रिक्षातून पळून चाललेले, पैसे न देता पळून चाललेले. काका यांनी पैसे दिले का? हो हो पैसे दिले ते का यांनी? नाही बघा पळून चाललेले. पैसे द्या, द्या. आमचे दिले ना तुला, तुमचे द्या ना पैसे. हे आपले दिले त्यांना. दे पैसे. पैसे नाही देता पळून चाललेत. पैशांची मारामारी इथे सुरू झालेली आहे. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फसोगे. काय? पैसे टाकले होते ना, तिकीट काढलं. इलेच गरिबी मोठी आहे. कॅश हे मस्त कल्टी मारतो. ह्यो दिसतो तसं नाहीये. कल्टी मारण्यातले एक्सपर्ट आहे. कल्टी मारतो ना तू. हे बघ मित्र आला त्याचा भंडारा बिंडारा आवाला. बघा बॅग पण विसरले त्यांनी रिक्षात. जेवण राहिलं असतं आता आमचं. कौन है ये लोग, कहां से आते हैं?
टाका डायरेक्ट, टाका पुढं. हा असं टाका पुढं. हा बदले असते सगळे आता. एक नंबर बघ पुढे, एक नंबर पुढं. आणि आमची बोरिवलीला जाणारी ट्रेन एकदम रमत गमत चाललेलं आहेत. करंजा लाडू संपले नाही फक्त घरच्या. पगोडा दादा भडकलेला आहे. बॅग पण त्याच्या हातात दिले. आणि काय झालं आता मुंबई पगोडा रिक्षाचा हप्ता. दादाने आमच्या आर्मी मध्ये होता. तुला सवय आहे 25-25, 30-30 किलो घेऊन चालायची, त्यामुळे नाही रे. तुम्हाला चटका तुम्हाला बॅग आहे ना, आर्मी बॅग अडकली तिथं. तू पूर्ण माझ्या हातात बोला. आता गाडी तर खाली जाऊ. मी उतरणार होतो खाली आणि दुसऱ्या गाडी आलो होतो. यांची भांडणं सुरू झाले. पगोडा पगोडा खरं माहिती म्हणून येत नव्हती. मला माहिती जास्त असतं. मी घरीच बरं असतो. मला माहिती असं कारण. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. उद्या बघ ना प्लॅन तुम्ही जावा. तू फक्त घरीच चल. उद्या मी येणार नाही. उद्या ती आणि फक्त घरीच चल. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. हे पी तुझ्या रात्री आता तू ती बॅग पिकली ना, तुझ्या रात्री बाळाने ज्यूस दिलाय. आम्ही दोघी जणी पुढे निघून आलो होतो. हे लोक मागे राहिले. तेच बोलणार. रिक्षा गेला मला नंतर राहतो तुमच्या भांडण चालू. शांत बसला ना. दादानी पतंजलीची जडीबुटी काढली आहे. मिक्स चालू आहे पतंजली जडीबुटी. आता सगळं नजर टाईट होती. पुण्यावरनं मुंबई फिरायला आलोय आम्ही. खूप मजा आली. वहिनी कसं वाटतंय? पगोडा मुंबई चांगलं रिक्षा चालवला असता. चांगलं रिक्षा चालवला असता. आमच्या घरात तुझी मुठ्ठी लय मोठी आहे रे. 4च आलेत. जरा मुठ्ठी मोठी कर ना. तुम्ही बॅग पण द्या. तिथे पोरा बी असं का केला? हा रे तू बोलायचं ना. बॅग आणि त्याला बोलताच येत नाही माहिती का. गोरा पाणी दिसायला एकदम पाणी गोरा दिसायलाय. आता टेन्शन मध्ये संध्याकाळी काय होईल. मुंडे आहे फिक्स दादा. आज संध्याकाळी मुंडे आहे. असली मोठी आहे. तू काय बोलू शकतो वहिनीबद्दल? 2 शब्द बोल ना. काहीतरी वाईट बोल ना. बघा दहशत काय असते. काहीतरी 2 शब्द वाईट बोल. काहीच नाही. तुला ज्यूस परत घ्यायला लागेल. रिक्षाचा हप्ता हप्त्यावाले घरी आले आणि पगोड्याला आले फिरायला. गाडी कोण
तुला बायकोला बोलायचं आहे, उठ चल आता लय बसली तू हो बाजूला. बघू आता याची दहशत बघा, डेअरिंग बघा. वहिनी तू काय बोलतो बघा, बोल. मी कशाला बोलू. प्रेमात बघ किती बोलायलाय, प्रेमात बघा किती बोलला. हो बसा बसा, गरीबासारखं बोलावं लागलं तुला. तू पहिलाच नाही बोला, जप केलंय. दादा तुला एक चॅलेंज, तू वहिनीबद्दल मगाशी काय बोलत होता? मगाशी मी ऐकलं व्हिडिओ मध्ये आलाय तू थोडा. पकोडा नाही, बोरून वापस घेतली. काय विचार काय तुझा? म्हणजे बॅगीच आहे ना वहिनी, आणि तुम्ही बॅग घ्या ना. तुम्ही कशाला आले? तू जब तक हमारा देवर है तब तक हम टेंशन नहीं लेंगे. बॅग तुम्हाला द्यावं लागेल. आपण फक्त जेवायला आलो. आम्ही गाईड आहेत, गाईड. आम्ही गाईड आहेत, तुम्हाला सांगायला. खिचडी आणून खिचडी आणली डब्याला. काय प्रॉब्लेम? बॅग खिचडी, बोगलाची चपाती आहे. अरे पण बाहेर चालले तुम्ही काय दुसरे घ्यायचं ना स्टँडर्ड काहीतरी. आम्ही तर तेवढा ना, तू काय आणलंय? मी ना खिचडी आणले डब्यात. त्याच्या बायकोला फोटो करणं झूम करतो बायकोला, तिने काहीच नाही आणलंय. आम्ही तुझ्या डब्यात खातो. आमच्या घरच्याने एकाने आणलं ना बस झालं. आम्ही तर खिचडी आणली, तुम्ही काय आणलं? मोठे भाऊ आणले ना बस. एवढा आय एम द मिनिमम. नाही वडा झाला. तू बायकोला काय नाही बोलता केला? माझ्या बायकोला बोलून बॅग गेला. तू देवायचा घे. घेऊन घेऊन फाटल्यात तू आम्हाला खिचडी द्यायला, आम्हाला वजन पण उचलायला आम्हाला लावलं. बॅग घेऊन जातो, पोहोचतो 2 मिनिटात आलो देवाला. बॅग बायकोला सांगितलं खाली बॅग देतो. तू देव मला माहिती तू 13 वर्षापूर्वी रामाने वनवून काढायचं, काढायचं. तुमचा काय विचार आहे? काय विचार सांग, सांग विचार, विचार सांग. सांग की काय ती सीता आहे, तू माझ्याकडे ओनतलं होतीस. तुला हजर मी बॅग काढतो तर मला काही प्रॉब्लेम नाही. थांब ना, 2 मिनिटात जाऊन येतो बोललो. आम्ही ते काय आणलं नाही बाबा. माझी बायकोला उचलून आणतो. खाली हात आया आहे, बघू शकता. मुंबईला जाताना अवस्था बघा. आता आम्ही चालत आहे, सगळेजण सगळे वैतागलेले आहेत चालून चालून. बघा हालत बघा यांची. चाला तुम्ही 2 किलोमीटर चालवायला लावले ना. एक डिसिजन चुकीचं घेतलं की काही होऊ शकतं, हे दाखवून दिलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. मुंबई फिरायला चाललंय. ते लांबून आलाय भाऊ पुण्यावरनं. त्याला मुंबई फिरायचं होतं
आता मुंबईची हवा ट्रेन कशी खाल्ले वाटतं माझी ट्रेन. त्यात मुलांनी गार्डन केलंय. आपल्याला इथून जायचं इकडून इकडनं. हा कसं वाटतं आता पुढे ऊन कमी आहे ना. दे ना मला कोण नाही बायकोनी आणलंय उन्हात आणायचं. पगोड्याला जाणारी पब्लिक बघा शिवाय देते मला. स्वतः चुकीच्या बसमध्ये बसलेत. तर यांना विचारू कसं वाटलं. कसं वाटतंय. अजून आले पण नाही एवढे. यांना लय चालवलं आहे. कमसे कम 2 किलोमीटर पर्यंत चालतंय. आता तुझं काय म्हणणं आहे. तिथे गेल्यावर बोट बंद पाहिजे फक्त बस बाकी काय नको. आधी जिरले त्यांची ते वैतागलेत चालून आता मजा येईल त्यांची आम्हाला. आता तिथे गेल्यावर फक्त बोट बंद पाहिजे बस. लय मजा येईल लय म्हणजे लय. ते मॅसेज आला बोट बंद आहे बोलतात. बोट बंद आहे तिकडं गोराई बीचला. तो पोरगा बोलत होता. बघू ना बा आपण जाऊन बघू ना. जाऊन बघू मग अरे चल मग बोट बंद आहे तर इकडे काय करायचं. तुम्हाला पहिल्याच माहिती करता येत नाही इथं 30 किलोमीटर त्या पोरांनी सांगितलं आता रस्त्यावर. मुंबई 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 ये है मुंबई मेरी जान. अर्धा तास लाईनीमध्ये उभे राहिल्यानंतर आम्हाला फायनली बोट भेटली. हालत खराब झाली. फायनली बोट भेटली आम्हाला आणि आता आम्ही चाललोय. कुठे पोचले. सो फायनली आम्ही पगोड्याला पोहोचलो. आता इथे तिकीट चेकिंग चालू आहे. आपण त्यानंतर जाऊ आतमध्ये. आम्हाला 5 वाजले तरी आम्ही अजून पोहोचलो नाही मंदिरात. खाणं पिणं बघा पोटकाचे फुगलेत. मजबूत खाऊन पिऊन झाले सगळ्यांचा. 3दा भात घेतलाय आणि त्याच्या पोराला आता चाललंय बाथरूमला. याची फॅमिली घेऊन यायचं नाही. कधी कपल्स असेल ना जाऊन जोडपे आणि पटकन जाऊन यायचं. मुंबई फिरायला आलेले वहिनींचं तोंड आता मेकअप बिकअप कमी होत चालला हळूहळू. हा मेकअप बघा बायांचे थोबाड बघा झालेत. आता भीती वाटायला लागली माणसांना. आता आम्ही निघलेलो आहे. चाललोय पगोड्याला जे आता जवळ आहे 200 मीटरवर. आणि आमचे फॅमिली पार्टनर येत आहे चालत. वैतकलेले आहेत सगळे. जेवण झालेलं बघू शकता. टाईट झालेले म्हणून त्या लोकांना चालता नाही येते. मग हळू 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 चालतात. जेवताना लय स्पीडला जेवलं. आम्हाला लय भूक लागली होती. आता पोट चला तर आपला छोटा युट्यूबरला भेटू. वेलकम टू युट्यूब चॅनल. हॅलो बोल. हाय गाईज बोल. हाय गाईज नमस्ते. माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. अजून नमस्ते. माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आम्ही मंदिर मध्ये चाललो.
मंदिरवरती बोलला. आता तुम्ही चाललाय कुठं? भरून भरून सबस्क्रायबर्स आणि येतील कधी तुम्ही आम्ही गणपतीच्या पाया पडायला चाललो. चाललं. आणि तुम्ही किती वाजता निघले सकाळी? आम्ही आलो होता किती वाजता? 10 वाजता. आता किती वाजले? 5. 5. अजून पडले का नाही पाया बिया तुम्ही? नाही अजून. नाही चालले. मग जेवले का तुम्ही? जेवले ना. काय खाल्लं आज? स्वामीन म्हणजे काय? नूडल्स. नूडल्स. अजून किती वेळ लागेल तुम्हाला पोहोचायला? 1 तास. 1 तास. 1 तास लागणार रे. आम्ही फक्त किल्ल्याच्या मग बोल पुढे भेटूया. ब्लॉगरला बोल पुढे भेटूया आपण. चला पुन्हा बाबाला भेटूया. नमस्ते पुन्हा भेटूया पुढे. आणि आम्ही टेळावडी वळवलाय. काय? मध्ये आलो का? हा. आता नमस्ते आम्ही पुढे भेटू म्हणा. चला नमस्ते बोल, आम्ही पुढे भेटू. आणि पप्पांनी कॅमेरा दाखवला होता. हा. नमस्ते, मग पुढे भेटू आपण. चला चला बोला पुढे. नमस्ते, आम्ही भेटूया पुढं. चला पुढे भेटूया. पोचलोय पुढे पोहोचले तुम्ही? मंदिर मध्ये. चला. तुला काय करते का? वरती रे कॅमेरा. समोर दरवाजे खोलले ना, समोरच गौतम बुद्ध बसलेले. ₹10 लाख गोष्टीचं पकडा काढा ₹2 लाख. याचं तिकीट याचं तिकीट 100 रुपये वाटतं मला असं वाटलं. हे अरे चला की यांचा विकत घ्यायचा प्लॅन चालू आहे. विकत घ्यायचा प्लॅन करतोय. वहिनी आहे सोबत त्याला. वहिनी किती पण जायला पाहिजे अंदाज? जेव्हा 10 लाख मला पण मी सोन्याचा विचार केला फक्त. सोनं पण एक 15-20 करोड. काही काय काय आहे का आज पुढं जंगलात बसलो खात आली.
चाललं मरीन ड्राईव्हला अजून मग पुढं कुठं जाणार? मरीन ड्राईव्हला ही माझी आवली कोली ही आवली कोली आवली कोली कोली आवली कोली ही बघा आवली लवली कोली ही माझी आवली कोली हाय खाज ऐका बेसिकली प्रॉब्लेम असं झालाय का आमची जी बस होती ती खराब झालेली आहे आणि आम्ही दुसऱ्या बसमध्ये शिफ्ट झालेलो आहे. आता हळूहळू या बसमध्ये शिफ्ट होत आहे. माझ्या मागे नंबर लागला नाही बा. आम्ही डबल डेक्कनच्या बसमध्ये बसलेलो आहे. टेस्ला हिला ड्रायव्हरच नाही, आम्ही चालवतो ऑटोमॅटिक.